नमस्कार मंडळी, विसरू नको तू मला या मालिकेचा खतरनाक प्रोमो आता समोर आलाय। चला तर मग पाहूया त्या प्रोमो मध्ये आपल्याला काय पाहायला भेटलं। आता इकडे जो सूर्य आहे तो वैदेहीच्या प्रेमाखातर वैदेहीची ज्यांनी जमीन गहाण ठेवली होती, ज्यांच्याकडे वैदेहीच्या जमिनीचे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे तो आलेला असतो, पण ते लोक त्याला खूपच बेदम मारहाण करत असतात आणि जो सूर्य आहे तो जमिनीवर पडलेला असतो। तेवढ्यातच आता तिथे आपल्या वैदेहीची एंट्री होते आणि वैदेही सूर्याला आवाज देते। तेवढ्यातच सूर्या आता पुन्हा एकदा उठतो आणि लढायला लागतो आणि सूर्या आणि वैदेही मिळून आता त्या गुंडांना मारतात बरं का। आणि वामन शेठ बोलत असतात की मारा ह्याला, पण आता इकडे सूर्याने सगळ्यांची चांगलीच धुलाई केलेली असते। वैदेहीच्या येण्याने त्याला एक नवीन जोश आलेला असतो आणि मग आता वामन शेठनी वैदेहीच्या गळ्यावर सुरी उगारलेली असते आणि वैदेही सूर्याला आवाज देते। मग सूर्या आता खूपच घाबरून जातो। तेवढ्यातच जी वैदेही आहे ती वामन शेठला पायाने मारते आणि वामन शेठ बाजूला होतो। दुसऱ्या बाजूला सूर्या जो आहे तो वामन शेठला पण मारतो। नंतर वैदेही त्याला अडवते, म्हणते सूर्या काय करतोयस तू, हे का करतोयस माझ्यासाठी एवढं सगळं। वामन शेठ आता रक्तबंबाळ झालेला असतो आणि तो साईडलाच असतो। तेव्हा मग जो सूर्य आहे तो वैदेहीचे जे कागदपत्र आहेत जमिनीचे तो तिच्या हातात देतो आणि म्हणतो, मॅडम तुम्हाला अजूनही कळत नसेल ना की मी हे सगळं का करतोय, तर विसरून जा मला। एक मुलगा एका मुलीसाठी हे का असं करतोय हे तुम्हाला अजूनही कळत नाही, तर खरंच मला तुम्ही विसरून गेलेलंच बरं। असं बोलून आता सूर्या वैदेही समोर हात जोडतो आणि तिथून निघून जातो। तर तुम्हाला काय वाटतंय, वैदेहीला कळेल का की सूर्या तिच्यासाठी इतकं सगळं का करतोय? कळेल का की त्याचं वैदेहीवर किती प्रेम आहे? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर तुम्हाला हा प्रोमो रिव्ह्यू ऐकायला आवडला असेल तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका। मी पहिल्यांदाच या मालिकेचा प्रोमोचा रिव्ह्यू केला आहे, तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा। धन्यवाद।